प्रवेशाचा कार्यक्रम थाटात संपन्न। पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सामान्य व्यक्तीला केंद्रबिंदू समजून कार्य करावे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिपादन। चित्रगणेशा या विशेष मालिकेत वृंदा तांबडपल्लीवार यांनी साकारले गणरायाचे विलोभनीय चित्र। आणि गणेश विसर्जनानिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल, शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे वाहतूक शाखेचे नागरिकांना आवाहन। नमस्कार, लाईव्ह चंद्रपूर बातमीपत्रात आपलं स्वागत। आता सविस्तर वृत्त। जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने 9 सप्टेंबरला सावली येथे आयोजित शेतकरी व कार्यकर्ता मेळावा आणि संदीप गड्डमवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेशाचा कार्यक्रम थाटात पार पडला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांची तर प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्ह्याचे संपर्क मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, नामदार अनिल देशमुख, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा आमदार विद्या चव्हाण, आमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब सोळसकर, रमेश बंग, राष्ट्रवादीचे संपादक डॉक्टर सुधीर बोंगळे, माजी राज्यमंत्री धर्मराव आत्राम, विलास शृंगार पवार, माजी आमदार उद्धव सिंगाडे, सुदर्शन निमकर, बाळासाहेब साळुंखे, हरिराम वरखेडे, एकनाथराव साळवे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, भंडारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुधीर फुंडे, समाज कल्याण महामंडळाचे अध्यक्ष शोभा पोटुके आदी मान्यवरांची उपस्थिती होती। सर्वप्रथम उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्यासह मान्यवरांनी स्वर्गीय वामनराव गड्डमवार यांच्या प्रतिमेला अभिवादन केले। त्यानंतर दीप प्रज्वलन आणि पाहुण्यांचे यथोचित स्वागताने कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला। या प्रसंगी संदीप गड्डमवार यांच्यासह बाजार समितीचे सभापती यशवंत बोरकुटे, पंचायत समिती सदस्य यशवंत ताडाम, निर्मला मडावी, पंचायत समिती माजी सभापती मोतीलाल दुधे, सिंधवाही बाजार समितीचे संचालक चंद्रभूषण जयस्वाल, दामोदर नन्नावरे, अशोक सहारे, मनोज सैनी, राजू शेख, बाजार समितीचे संचालक प्रशांत गाडेवार, मधुकर चौधरी, सुधाकर मेश्राम, प्रवीण उरकुडे, केशव दासगाये, बाळकृष्ण मुरतेली, गणेश मगरे, अंबादास कोरडे, मुकराबाई सुधरी, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा शोभा वाढी, सरपंच राजू ठाकरे, सत्यवान दिवटे, छाया खेडेकर, आकाश गुरेवार यांच्यासह ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील सरपंच, उपसरपंच आणि शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश घेतला। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मधुकर पिचड यांनी पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीचा दुपट्टा घालून त्यांचे स्वागत केले। कार्यक्रमातील आपल्या प्रमुख संबोधनातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एका विचाराचा आणि सर्वसामान्यांचा पक्ष आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून कार्य केले पाहिजे आणि सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असावे, असे प्रतिपादन यावेळी नामदार पवार यांनी केले। आज आनंदाची गोष्ट आहे की त्यांचे चिरंजीव आणि चंद्रपूर जिल्हा परिषदेचे सदस्य संदीप गड्डमवार हे त्यांच्या अनेक सहकाऱ्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आलेले। त्या सर्वांचं प्रांताध्यक्षांनी स्वागत केलं। मी देखील राष्ट्रवादीचा कार्यकर्ता या राज्याचा उपमुख्यमंत्री या नात्यानं त्यांचं आणि त्यांच्याबरोबर आलेल्या हजारो कार्यकर्त्यांचं मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो। त्यांना पक्षामध्ये सन्मानाची वागणूक मिळेल व विकासाचं चांगलं काम करण्याची संधी देखील मिळेल याची ग्वाही आमच्या प्रांताध्यक्षाच्या साक्षीने देतो। त्या काळामध्ये राजकारणात या परिसरामध्ये गड्डमवार साहेबांचा एक गट प्रभावी होता, त्यांना मानणारा मोठा वर्ग होता। ज्या जिल्ह्यामध्ये तोच वारसा आता संदीप गड्डमवार यांना मिळालेला। त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रवेशामुळे निश्चितपणे आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मजबूत होईल, बलवान होईल आणि आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादीचं घड्याळ हे सगळ्या भागामध्ये जोरात चाललं पाहिजे, भरघोस अशा प्रकारचं यश मिळालं पाहिजे आणि सत्ता देखील ताब्यात घेण्याची एक ताकद
आपल्या सर्वांच्या मध्ये आली पाहिजे अशा प्रकारचं काम आपण सर्वांनी करावं. 1999 साली स्वाभिमानातनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना आदरणीय पवार साहेबांनी केली. ज्यांनी सरड्यासारखे रंग बदलले, ज्यांनी एका पक्षामध्ये कधी काम केलं नाही, ज्यांनी माझ्या हाताखाली राज्यमंत्री म्हणून काम केलं, परंतु त्यांचं कामकाज बघून काँग्रेसने त्यांना तातडीनं बाजूला केलं. अशांनी इथं सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही प्रायव्हेट लिमिटेड पक्ष आहे. आमच्या घरामध्ये काय ते आमचं आम्ही बघू ना, यांना कुणी डोकं खाजवायला सांगितलं, बडबड करायला सांगितलं. आपली काय पात्रता आहे, आपली काय योग्यता आहे, आपण शिवसेनेमध्ये कशा पद्धतीने काम केलं, कोणत्या कारणाने तुम्ही शिवसेना सोडली, काँग्रेसमध्ये गेला, इतक्या लवकर तुम्हाला मंत्रिपदावरून का काढलं, का आपण नेतृत्वाची विश्वासार्हता गमावली, त्याच्याबद्दलचं उत्तर त्यांनी द्यावं. मला तर एकाने सांगितलं, ते म्हणले मला राष्ट्रवादीनं मंत्रिपदाची ऑफर दिलेली. राष्ट्रवादीमध्ये राज्याच्या राजकारणामध्ये पिचड साहेब, भुजबळ साहेब, आर पाटील, मी, आम्ही असे काही सहकारी मित्र त्याच्याबद्दलचे निर्णय घेत असतो. आम्हाला तर कोणाला माहिती नाही. एक तर आमच्याकडं 20-21 मंत्री आणि राज्यमंत्री पदाच्या जागा, अनेक ताकदवान माणसं की त्यांना आम्हाला मंत्रिपद, राज्यमंत्री पद देता आली नाही. आमच्या मधल्या ताकदवान माणसांना सोडून ह्याचा कोण विचार करणार आहे? बिनकामाचं सांगायचं, मला कोणीतरी ऑफर दिलेली होती. अरे आता मंत्रिपद नाही तर खरं तरी किमान बोलायला शिका. रेटून बोलायचं पण खोटं बोलायचं हे धंदे सोडून द्या. लोक काही दुखोळी राहिलेली नाहीये आणि आम्हाला आमचं राजकारण करायचं. सर्व धर्म समभाव हे सूत्र घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुढे चाललेली. कार्यक्रमातील आपल्या सत्काराला उत्तर देताना संदीप गड्डमवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष, केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वावर आणि विचारधारेवर विश्वास ठेवून मी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे आणि यापुढे जिल्ह्यात पक्ष संघटन तळागाळापर्यंत बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. मागील 2009 ची निवडणूक काँग्रेस पक्षाकडून मी सीट मागितली होती आणि ती सीट आपण सर्वांच्या मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलो. आपण सर्वांचं सहकार्य मला त्या निवडणुकीमध्ये निश्चितच लागलं. आज मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की आपण ज्या पक्षामध्ये असतो, ज्या पक्षामध्ये आपण वावरतो, आपल्याला आपल्या कार्यकर्त्यांना कुठेतरी सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे ही अपेक्षा आपण घेऊन आपण वागत असतो. पण हल्लीच्या काळामध्ये आपण बघितलं की सावली असो, ब्रह्मपुरी असो, सिंधेवाडी असो, या भागातील कार्यकर्त्यांची जे काही कामं असतील, तळागाळी कार्यकर्त्यांची जे काही कामं असतील, ते कुठल्याही परिस्थितीत होऊ नये यासाठी काही नेते मंडळींनी प्रयत्न चालवलेला आहे. आम्ही समजा कुणाला निवेदन दिलं तरी सुद्धा त्या निवेदनाला कुठं महत्व नव्हतं, कधी ती टोपरी तो टाकत होते. पण कुठलाही आम्ही विचार केला की आपण कुठपर्यंत अशा पद्धतीने राहायचं आणि म्हणून आम्ही आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने दादाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. सोबतच या परिसरातील 28 ते 30 सरपंच काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे, राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहे आणि सोबतच सेवा सहकार सोसायटीचे सुद्धा अध्यक्ष व सदस्य व ग्रामपंचायत सदस्य हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहे. कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक नरेंद्र आरेकर यांनी तर आभार प्रदर्शन सेवा दलचे जिल्हाध्यक्ष महादेव पिदुरकर यांनी केले. कार्यक्रमाला हजारो नागरिकांची आणि युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. मेळाव्याला माजी जिल्हाध्यक्ष विनोद दत्तात्रय, अरुण दोटे, चंद्रपूर नगर परिषदेचे गटनेते दीपक जयस्वाल, अतुल गणण्यार पवार, अनुराधा जोशी, राजीव कक्कड, भास्कर गड्डमवार, बाबा हाशमी, दीपक वाढे, किशोर माथांडकर, दिलीप काळे, प्रकाश मार्कवार,
तालुकाध्यक्ष विवेक लेंडुरे, वंदना गुलुले, अरुण निवजे, हिराचंद बोरकुटे, शशिकांत देशकर उपस्थित होते।